पुढची बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिखर बँकेचा 25,000 कोटींचा कथित घोटाळा भरपूर गाजला। या काही दशकं जुन्या कथित घोटाळ्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांवर आरोप होत आलेले आहेत। त्यातले अनेक नेते सध्या सत्तेत आहेत, त्यामुळे हा कथित घोटाळा विसरून जातोय असं वाटत असतानाच ईडी धावून आली। ईडीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांवर आरोपपत्र दाखल केलं आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या विरुद्ध ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय। शिखर बँकेतील 25,000 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये आता त्यांचंही नाव घेतलं जात आहे। या प्रकरणामध्ये इतर अनेकांसोबत रोहित पवारांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करण्यात आले। खरं तर पोलिसांनी 2 क्लोजर रिपोर्ट दिले, त्यामध्ये अजित पवार रोहित पवारांना क्लीन चिट दिल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्या क्लोजर रिपोर्टला ईडीनं याआधीच कोर्टात आव्हान दिलंय। शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक आरोपी मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाने विकल्याचा आरोप आहे। यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढणार आहेत। रोहित पवारांनी याला भाजपचं दबाव तंत्र म्हटलंय। 97 लोकांना ठेवलं बाजूला, ज्यांचं FIR मध्ये नाव आहे, आणि मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे RBIचा जेव्हा कंट्रोल MSC बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला। त्याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे। पण आम्ही लढणार, जिंकणार आणि दूध का दूध पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो। पवार कुटुंबीय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांच्या मागे ठामपणे उभे। महाराष्ट्रातल्या 97 लोकांवरती EOWनी कारवाईचा हे केलेला आपण, त्या सगळ्यांचे केसेस बंद करून त्याचा चौकशीअंती त्याचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाला सादर झाला। त्याच्यात कुठेच रोहित पवारचं नाव, पण त्याच FIRचा आधार घेत ईडीने मात्र आपल्या चार्जशीटमध्ये ह्या 97 लोकांना सोडून रोहित पवारला घेतलेलं आहे, म्हणजे रोहित पवारचं नाव। आणि आमचा कोर्ट आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, कोर्टाची लढाई लढू। पण हे म्हणजे रोहितला शांत करण्याचा हा उपाय नाही। रोहित शांत बसणाऱ्यांपैकी नाही, लढणार आहेत। पवारसाहेबांचं रक्त आहे। ईडी काय करते हे आता महाराष्ट्रातल्या गावातल्या शेवटच्या शेतकऱ्याला पण माहिती आहे। म्हणजे ज्या शेतकरीला शेतावरच्या बांधावर शेतकरी पूर्वी राजकारणाची चर्चा करायचा, आता तो ईडीची करतो। चावडीवरती आता ईडीची चर्चा व्हायला लागली। का वाटतं मागे देखील रोहित पवारांच्या सोबत पूर्ण राष्ट्रवादी उभी होती रात्रभर? नाही, असं आहे की आम्ही 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 कोणाची साथ सोडणारी माणसंच नाही, जीवाभावाची लोक। आम्ही जर अशा परिस्थितीमध्ये साहेबांना मोठे मोठे सोडून गेल्यानंतर पण साहेबांबरोबर उभे राहिले होते। आपल्या पक्षासोबत रोहित पवारांना भक्कम पाठिंबा मिळाला तो उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांचा। ईडी म्हणजे फडणवीस असं समीकरण संजय राऊतांनी मांडलं, तर आरोप करायचे आणि पक्षात घ्यायचं या फॉर्म्युल्यामुळे सगळ्या कारवाया संशयास्पद आहेत असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला। ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची, किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची। काय केलं ईडीने? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगते तलवार ठेवली जाते। पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही। नरकातला स्वर्ग वाचा, मग कळेल ईडी काय आहे ते। जो त्यांना लवून जात नाही, वाकत नाही त्यांच्या समोर, स्वाभिमानाने उभा राहतो, त्यांना ईडीच्या नोटिसा द्यायच्या। हे आजच कर झाले ना आतापर्यंत। माझं तर त्या सगळ्या माध्यमात माननीय पंतप्रधानांना प्रश्न आहे की ज्या माननीय पंतप्रधानांनी ऊ खातो नव्हती आणि खावा देतो नव्हती असं म्हणत आले ते सातत्यानं। भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी दस्तूर खुद्द स्वतः केले। त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना तुम्ही पक्षात घेतलं, सन्मान दिलेला, सोबत सरकारमध्ये घेतलं, मंत्री करताय, तर तुमची ही जी अशा ज्या कारवाई आहेत ना त्या सगळ्या संशयास्पद असतात, लक्षात घ्या। देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे, एरंडेश्वर असतील, अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील, MSC बँक असतील, या ट्रकभर पुराव्याचा काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र, ईडी वगैरे 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 हे मोठे मोठे विषय आहे। मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील,
नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्वाचं हसन मुश्रीफांचं असतील, याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा. सरकार कोणाचंही असलं तरी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग सत्ताधारी करत आले. चौकशांचा ससेमिरा मागे लावत आपल्या विरोधकांना नामोहरम करणं हा प्रकार राजकारणाचा अविभाज्य अंग राहिलाय. त्याचंच अपग्रेडेड व्हर्जन आत्ताच्या काळामध्ये बघायला मिळतंय. त्यामुळे कितीही गंभीर आरोप झाले आणि त्यात कितीही तथ्य असलं तरी हे सगळं राजकारणासाठी सुरू आहे हे जनतेलाही कळून चुकलंय. त्यामुळे अशा आरोप आणि चौकशांकडे सामान्य नागरिकांनी गांभीर्यानं बघणं कमी केलंय हे दुर्दैव. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.